पाटील सर्वांना विनंती करेन रॉकी दादा या पण प्लेस आपल्या मुख्य डान्सवरती येऊन स्थानापन्न व्हायचा त्या ठिकाणी आपण पाहतो सातत्यानं ज्यावेळेस जानेवारीचा महिना होतो नवीन वर्षाला सुरुवात होते त्या ठिकाणी आपण रॉकी ग्रुप चषक ज्याने मात्र पालघर जिल्ह्याला वेळ लावून सोडला त्याच्या मुख्य सर्व आपण रॉकी दादा तुम्हाला विनंती असेल या प्लेस आमच्या मुख्य डान्सवरती येऊन स्थानापन्न व्हायचं त्या समवेत रोहितजी पाटील सर असेल तुम्हाला सुद्धा विनंती असेल या प्लीज आमच्या मुख्य डान्सवरती येऊन स्थानापन्न व्हायचा कारण त्यांचाच संघ आपण पाहतो ज्या ठिकाणी रॉकी ग्रुप ब हा संघ दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी श्रीजागमाता रावळे संघ पुढे फील्ड अरेंज करून घ्या दोन सलावर बॅटर सुद्धा रेडी ठेवायचे ज्या ठिकाणी प्लीज पुन्हा एकदा पुकार करेन या ठिकाणी जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर रॉकी दादा त्या समेत रोहित पाटील सर प्लीज आमच्या मुख्य डान्सवरती येऊन स्थानापन्न व्हायचा त्या ठिकाणी मध्ये स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत सन्मान केलं जाईल इथून मुख्यची किरण सरांच्या माध्यमातून त्याचं स्वागत सन्मान केलं जाणार आहे इथून विनंती असेल कॅमेरामॅन आपण कॅमेरा वळवायचा इथून मुख्य डान्सवरती रॉकी दादांचं आगमन झाला रॉकी ग्रुपचे चषक सर्व आपण पाहतो इथून रॉकी दादा यांचं मुख्य डान्सवरती स्वागत सन्मान केला जातो मुख्यची किरण सरांच्या शुभ असते ते क्षणचित्र मात्र ठिकाणी टिपले जातात आणि इथून आपण अग्रीदादा 007 चे आपले कलाकार आपण मला निखिल गावड सर ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या मुख्य डान्सवरती तुमचं स्वागत सन्मान केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून इथून उपेश पाटील रोहित पाटील सर आपल्या सुद्धा विनंती असेल टायगर स्पोर्ट्सचे आपण प्रोप्रायटर पाहतो विनंती असेल तुम्हाला या मुख्य डान्सवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं त्या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान केला जाईल या ठिकाणी मुख्य किरण सरांची शुभ असते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाणार आहे पुन्हा सलामीवीर बॅटर दाखल झाला त्या ठिकाणी आपण पाहतो रॉकी ग्रुप ब या संघाच्या माध्यमातून स्टार गायकवाड म्हणून आज निवड झाली चौधरी ब्रांडप मताने च्या माध्यमातून आज इथून दाखल झाला त्या ठिकाणी मात्र नाणेफेकीसाठी कर्णधार आले होते त्यांनी मात्र सांगितलं की इथून आमच्या संघामध्ये जे दोन पॅकर्स दोन स्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड केली असेल तर दोन बंधू आमच्या संघामध्ये समाविष्ट केलात एका बाजूला दीपेश चौधरी असेल तर एका बाजूला आपण पाहणार आहोत यश चौधरी हे दोन स्टार आयकॉन आपल्या संघामध्ये दाखल झालात इथून सामन्याला सुरुवात होईल प्लीज टीम मीटिंग करायची नाही पर फील्ड अरेंज करून घ्या विनंती असेल इथून श्री जागबादा रावळे संघ पुन्हा वेलकम बॅक पुन्हा एकदा फ्रेंच चषक केळवा रोड 2026 मध्ये या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये सर्व प्रेक्षकांचं आमच्या समेत जोडले गेल्या लाईव्ह स्वरूपामध्ये प्रेक्षक वर्गांचं मायबाप त्या समेत मान्यवरांचं आणि खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत त्या ठिकाणी आपण सफल गटामधील पहिले मॅच आपल्या भेटीसाठी आली इथून ज्या ठिकाणी श्री जागमाता रावळे विपक्षामध्ये आपण पाहतो रॉकी ग्रुप ब या संघादरम्यान हा सामना ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली 1 टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिला इथून रॉकी ग्रुप ब या संघाला इथून सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली एका बाजूला यश चौधरी तर नो स्ट्राईक एंड वरती आकाश गावडला आपण पाहतो एक बिग बॅटल बिग मॅच आपल्या भेटीसाठी आली कारण इथून एक कडवी लढत कडवा संघर्ष आपण पाहतो कारण दोन्ही संघ दोन स्टार आयकॉन सहित आज उतरला मैदानाच्या आतमध्ये थँक्यू सर नितेश कदम सर जरा इथे यायचंय
तोंडणं ऐकूनसाठी एका खेळाडूला एकच ओव्हर असेल याची नोंद घ्या. जो ऐकून असेल त्या खेळाडूला मात्र एकच ओव्हर हाताळावी लागेल याची नोंद असू द्या. नक्कीच अगदी काही क्षणातच इथे मात्र पद्मश्री विकल्या लाडक्या धुंडा यांचं आगमन होणार आहे आणि नक्कीच ते आपल्याला इथे नक्कीच प्रबोधन करतील. त्यांची जी वाटचाल होती लहानपणापासून त्यांचे आजोबा पंजोबापासून त्यांनी जो तारपा वाजवला, आज त्याला मात्र केंद्राचा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि विशेष म्हणजे फ्रेंड्स चषकाच्या माध्यमातून ते आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की त्यांना भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण शेवटपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, थांबून राहायचं आहे. तोंडणं जे दोन पॅकर्स अलाव केलं श्री जगमाता रवळे संघानं, त्यामध्ये अमय आगाशे आणि तोंडणं धनंजय नाईक यांचा तोंडणं समावेश केला गेला श्री जगमाता रवळे संघानं. यातून अमय आगाशे दाखल झाला या चौथऱ्याच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल तोंडणं पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला गेला. तोंडणं प्रॉपर कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी, कनेक्टिव्हिटी नाही आहे मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतो. एकाच धाब्यावरती 35 व्हावं लागतं आणि तोंड या एक धाब्याने मात्र संघाचं खातं ओपन झाला. त्या ठिकाणी आपण पाहतो रॉकी ग्रुप संघाच्या माध्यमातून एक धाव फलकावरती लागली गेली. इथून आकाश गावड दाखल झाला. एक कमी वयामध्ये या सुद्धा खेळाडूची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात आपण पाहतो त्या ठिकाणी सफळ विभागामध्ये होताना पाहायला मिळतं. तोच आकाश गावाडा इथून ऑन स्ट्राईक वरती दाखल झाला. पूर्ण आकाशाच्या विपक्षामध्ये असेल बेस्टवरचं बेस्टची लढाई जरूर आहे. तो तोंडणं दुसरा बॉल ओव्हर द विकेट दाखल झाला. तोंडणं प्लेटेड मेस सदेश वेध घेतला त्या ठिकाणी. तोंडणं फील्ड होईल तद्वार लेग बाईकच्या स्वरूपात पंचाने दर्शवला. इथून एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. शेवटच्या मदतीनं धाव फलक फ्लाय होत असताना जाऊन पोचला जाता 2 धावा धाव फलकावरती. वीरेंद्र बाबरे लगेचच यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपल्यासाठी आहे. बॅटच्या ठिकाणी नील किडे होते जरूर त्या ठिकाणी धावचीची दाद शक्यता आहे. तोंड चुकी झाली जीवनदान मिळाला या चौधरीला. तर तोंडणं मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच चिखले संघाच्या माध्यमातून शुभम ठरला जातो. या प्लीज विनंती असेल लगेच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट तुझ्या मैत्री टूर अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून संदेश अंबाद सरांच्या माध्यमातून ते लाभलं गेलं त्याबद्दल तुम्हाला देण्यात येईल आणि त्या टी शर्ट परिधान करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल याची नोंद असू द्या. इथून बॅट चेडिंग एज कुठे चुकी करणार नाही अमय आगाशी त्या ठिकाणी. इथून एक सोपा जाईल फलंदाज आकाश गावड ठरलाय फिल बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. तर तोंड काय अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली अमय आकाशाच्या माध्यमातून आतापर्यंत ज्याकडे बांधून ठेवलाय फलंदाजांना वंचित ठेवलाय मोठ्या फटक्यापासून. तिथून जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत इथून तोंड सरळ बॅटचा वापर झाला त्या ठिकाणी. तोंड एकच धाब्यावरती 36 व्हावं लागतं.
तर तोडणं शिबिरपर्यंत बॉल असेल ज्या ठिकाणी दाखवलं आतापर्यंत 4 अंकावरती सीरा काही गोलंदाजी राहिले गेले अमय आकाशच्या माध्यमातून आतापर्यंत इथून पूर्णपणे अक्रॉस द लाईन झाले होते फ्रंट फूट वरती आले होते बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही प्लेट अँड वेस्ट डॉट बॉल आला इथून या रोके दादांचे शुभ असते मात्र मॅच टी शर्ट्स दिले जाईल जे मात्र मैत्री टूर अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सौजन्य केला संदीप जांबा सरांच्या माध्यमातून हे मात्र इथून प्ले ऑफ द मॅच टी शर्ट्स दिले जातात प्रत्युष 11 चिखले संघाचा शुभम ठरला जातो प्ले ऑफ द मॅचचा मानकरी एक क्षणचित्र मात्र निश्चित स्वरूपामध्ये टिपली जातात कॅमेरामॅन यत्नेश भोईर च्या माध्यमातून तर पुन्हा आपण पाहिलं तर प्रथम जाधव त्या संवेद यत्नेश भोईर आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहता छायाचित्रकार म्हणून एक खेळाडूला एक मोठं व्यासपीठ त्याच्या अनुषंगानं एक मोठं नाव करण्याचं निश्चित स्वरूपामध्ये त्याच्या माध्यमातून महत्वाचं योगदान राहिलं जातं आणि तोच यतेश बोरला पण पाहतो एक एडिटर सुद्धा पाहतो एक नामवंत कारण एका खेळाडूला एक मोठी उंची गाठण्यासाठी त्याचं सुद्धा एक महत्वाचं योगदान असेल इथून नीलकिनी दाखल झाला त्या ठिकाणी पीटू मला सुरुवात झाली इथून भन्नाट वेग सबमरीन डिलिव्हरी राहिली गेली पडल्यानंतर खाली राहणार शेडू राहिला गेला सरळ शेडू जाऊन विसावला इथून जीतच्या हातामध्ये चिट पाटेल आपण पाहतो छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो जीत पाटेल आपण पाहतो यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पहिलाच बॉल डॉट बॉल आला दुसरा बॉल असेल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न दाखल झाला पूर्ण चांगला शेडू जरूर सन्मान दिला या बॉल वरती त्या ठिकाणी 9 सेकंड वरती एक पहिली धाव भरता वेगानं घेतली आपण या चौधरीला पाहतो एक मोठं नाव त्या ठिकाणी चांगली खेळी सातत्याने राहिली होती परंतु यत्नच सांगू कुठेतरी फलंदाजी करत असताना बॅकफूट वरती या संघर्ष करतो आजच्या दिवसामध्ये सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तो संघर्षाची पराकाष्ठा जरूर झाली परंतु इथून नीलकेणी चांगली गोलंदाजी साकारतो अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला जातो आणि इथून मात्र पूर्णपणे फलंदाजाला बॅकफूट वरती पाठवला निरुत्तर केला कारण चांगली गोलंदाजी सातत्याने अचूक टप्प्यावरती नियंत्रण त्याच अनुषंगानं पाहिले जातात पूर्ण स्विचचा क्षेत्ररक्षण एका रुलावरती 2 गाड्या जरूर आल्या होत्या त्या ठिकाणी तो निश्चित स्वरूपात ठरमदार बिजी असेल परंतु इथून पंचांचा इशारा आला नक्कीच आऊट परंतु चेक केलं जाईल इथून आउट फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो त्या ठिकाणी रियांशच्या खेळला पूर्ण विराम लागतो कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली त्याच अनुषंगाने पॉवरफुल बनवू शकले नाही रोके ग्रुप संघ आणि त्याच कारणास्तव मात्र इथून बॅकफूट वरती इथून निर्माण दाखल झाला इथून दिपेश चौधरीला पण पाहतो त्या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा यंदाच्या हंगामामध्ये त्याने केला तोच दाखल झाला एवढंच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहतो 2 बंधूंची जोडी असेल खेळपट्टीवरती एका बाजूला यश चौधरी तर त्या संवेद मात्र यावेळेस दिपेश चौधरीला पण पाहणार आहोत कारण इथून दोन्हीही डावखुर आता जे फलंदाज फक्त इथून आक्रमकता त्यांच्याकडे परंतु इथून त्याच अनुषंगाने फलंदाजी केली जाईल काय सुद्धा प्रश्नचिन्ह असेल कारण ते मैदान वेगळं होतं आज वेगळा त्या ठिकाणी आपण इथून दाखल झाला हे ऐतिहासिक मैदान त्या ठिकाणी प्रथमच केळवा रोड पूर्व विभागामध्ये साईदेव बंदाडे क्रीडा संकुलामध्ये ही रजनी स्वरूपातील प्रकाश होतामधील स्पर्धा आपण पाहता आणि इथून आजच्या दिवसामध्ये दाखल झाला दिपेश चौधरी फलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो ऑन स्ट्राईक वरती नीलच्या विपेक्षामध्ये बेस्ट वर्सेस बेची लढाई असेल इथून कोण कोणावरती भारी असेल नील किणे दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस वळवला चेंडूला लाऊड अपील जरूर पॅटाने बॉलची कनेक्टिव्हिटी नाहीये प्लेट डॉट मेस डॉट बॉल पाहायला मिळतं चेंडूची सांगता झाली या बॉल वरती आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली गेली ज्या ठिकाणी नीलनं 4 चेंडू हाताळलेत आणि एकच धाव खर्च केली इथून नील किनेनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5वा बॉल पुन्हा एकदा दिपेश चौधरीसाठी राहिला इथून चांगला चेंडू
बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षण नाही या, सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड, सी मारे शपार. दीपेश चौधरीच्या बॅट मधून आलाय चौकार, 4. थँक्यू. तर तोडणं नील वरती केला हल्ला, बॉल शेवटचा बॉल असेल या षटकामधील. त्या ठिकाणी आपण टप्प्याची त्यांना येईल त्यावरती केलाय कडक फरार, चेंडू सरळ सी मारे शपार, आलाय चौकार, 4. या 4च्या मदतीनं इथून धाव फलक फ्लाय झाला, त्या ठिकाणी जाऊन पोहोचला जाता 13 धावा धाव फलकावरती. कारण पहिलं षटक पूर्णपणे बॅकफूट वरती राहिले होते. तदनंतर इथून नील किने आला, 4 चेंडू जरूर त्याच्या धावावरती. तदनंतर शेवटच्या अंतिम 2 बॉल वरती जो वार केला ना दीपेश चौधरीनं, मात्र सलग 2 चौकार आलात आणि धावफलक या 4च्या मदतीनं जाऊन पोहोचला 13 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती झाली 2 गणाच्या मोबदल्यामध्ये. 13 धावा धावफलकावरती. प्लीज टिमिटिंग करायची नाही, विनंती असेल श्री जागबदार रवळे संघाला. इथून तिसरं षटक प्रगती पथावरती असेल. इथून पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली. इथून 5 खेळाडू आपण तटीय सर्कलच्या बाहेर पाहू शकता. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला, गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा दाखल झाला धनंजय नाईक. आज ऐकवान म्हणून वर्णी लागली श्री जगमाता रवळे संघामध्ये. इथून जई एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो धनंजय नाईक दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. तर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय त्या ठिकाणी यश चौधरी थोडस बॅकफूट वरती जरूर, परंतु इथून हा सामना महत्वाचा. या सामन्यामध्ये तुम्हाला महत्वाचं योगदान द्यावं लागणार. त्याच अनुषंगाने इथून दाखल झाला धनंजय नाईक. षटक क्रमांक 3 असेल. इथून 3 गोलंदाजांचा वापर केला श्री जागमाता रावळे संघानं. इथून पहिलाच बॉल धनंजय नाईक दाखल झाला, तर पूर्णपणे अक्रॉस लाईन झाले होते. इथून जर पाहिलं गेलं तर यशच्या उद्ध्वस्त केलं. इथून फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद होताना इथून यश चौधरी बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तोडणं निम्मा दाखल झाला. अजय पाटील आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज. इथून धनंजय नाईकनं केली कमाल, पहिल्याच बॉल वरती केला त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. इथून धनंजय नाईक पुन्हा एकदा दाखल झाला. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती. तर ऑन स्ट्राईक वरती आपण अजय पाटीलला पाहतो. इथून जास्तीत जास्त बॉल फेस करावे लागणार दीपेश चौधरीला, कारण इथून धावा येण्याचा जो अंकुश लागला, दुष्काळ लागला, त्याला मात्र तोच सावरू शकतो. इथून व्हाईट बॉलचा इशारा आला, मारा वळवला जरूर शेंडूला, परंतु इथून व्हाईट बॉलचा इशारा आला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचला गेला 14 धावा धावफलकावरती. चेंडू जरूर पहिल्या बॉल वरती विकेट गेला होता. त्रिफळाच्या स्वरूपात यश सारख्या फलंदाजाला बाद केला. तो यावेळेला भन्नाट वेगावर स्वार होताना डॉट बॉल पाहायला मिळतो. सगळी गोलंदाजी कारण यासाठी मला का म्हणून साई भरून इथून दाखल केला. आज केळवे रोड विभागामध्ये दर्शवत असताना धनंजय नाईक मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल असेल पुन्हा एकदा दाखल झाला. इथून यू बेस्ट डेफिनेटली फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल केली. अजय पाटील सुद्धा नाराज हताश होत असताना बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद.
हॅलो हॅलो धन्यवाद. नक्कीच इथे मी विनंती करतो संजयजी रेंजर साहेब तसेच कृष्णा रेंजर नक्की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच साईदीप बंदाटेचे सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व जे खेळाडू आहेत साईदीप बंदाटेचे त्या सर्वांनी इथे स्टेजवरती यायचं आहे. इथून याही वेळेस फ्लड डॉट मॅच डॉट बॉल आला. इथून जितके चेंडू निर्धाव येणारा तितकंच प्रेशर कन्वर्ट होणारा रोकी ग्रुप ब संघावरती. आणि इथून जो धावांचा दुष्काळ आपण पाहतो दाफळकावरती त्याचं एकमेव कारण असेल, कारण अजूनही ते चौधरी नॉन स्ट्राईक एंड वरती इथून जितके चेंडू निर्धाव येते तितके प्रेशर त्याच्यावरती कन्वर्ट होणारा लोवर फुटतो चेंडू जरा लावून पिला. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. बिग विकेट डाउन. करण पाटील बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू तरी तोडणं निखिल गाभड दाखल झाला. त्या ठिकाणी शेवटचा अंतिम बॉल आपण पाहणार आहोत या षटकामधील 3 विकेट सर धनंजय नाईकनं मिळवलं. आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपातील एकच धाव खर्च केली. वाईट स्वरूपामध्ये जी अवांतर धाव आली ती धाव जर सोडली गेली तर आतापर्यंत निरुत्तर केले फलंदाजाला. इथून अग्रीदादा 007 चे कलाकार आपण पाहतो. निखिल गाभड स्वतः दाखल झाला. त्याने पहिल्या दिवसामध्ये स्विचचा फटका खेळत असताना विजय संपादित करून दिला होता. निखिल गाभड पुन्हा एकदा इथून चांगला चेंडू भन्नाट वेग प्लेट डॉट मॅच डॉट बॉल. इथून षटक समाप्त झाला. इथून 3 षटका समाप्त झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला जातो. आतापर्यंत 14 धावा दाफळकावरती. विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा दाफळकावरती लागले गेलात. आणि एक धाव मात्र इथून वाईट स्वरूपात अवांतर धाव जी खर्च केली ती एकच धाव असेल. इथून पाहिलं गेलं तर धनंजय नाईक या गोलंदाजानं म्हणून मी आधीच म्हटलं होतं थाई एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिला जाता तोच धनंजय नाईक आला होता यापूर्वी गोलंदाजीसाठी. कारण 2 पॅकर सहित आज श्री जागमाता रावळे संघ उतरला आज मैदानामध्ये. त्या ठिकाणी साई बरोडनं ट्रॅव्हल करून इथून दाखल झाला धनंजय नाईक. एका बाजूला अमय आगाशीला आपण पाहतो. कडवी लढत कडवा संघर्ष भाईंदर भरून बिलॉंग करतो. पूर्ण चांगले षटकार राहिले गेले ज्या ठिकाणी पूर्णपणे निरुत्तर केला फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच रॉकी ग्रुप ब या संघाला. तिथून 14 षटक प्रगती पथावरती असेल. वैयक्तिक सेकंड स्पेल दुसरा षटक घेऊन दाखल झाला. नील किनी हे सुद्धा मोठं नाव आहे. त्या ठिकाणी कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पडला. तो नील किनी पुन्हा एकदा दाखल झाला षटक क्रमांक 4 वरती. पहिलाच बॉल असेल दीपेश चौधरीसाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणून टोन उडवलंय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हार्दिक गरज कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद दीपेश चौधरी बॅक टू द पवेलियन. थँक्यू इथून मान दाखल झाला. प्रसाद ज्या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुट वरती आपण पाहतो. इथून पाहिलं गेलं तर रॉकी ग्रुप ब हा संघ पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी आतापर्यंत 14 धावांवरती रोखण्यामध्ये यश झाला गोलंदाजाला. ज्या ठिकाणी आपण गोलंदाज पाहतो नील किरणी पहिल्याच बॉल वरती विकेटचा पतन झाला. इथून भन्नाट वेग पूर्ण डॉट बॉल यात काही शंका नाही. कारण जानू शंकाना चेंडू हाताळतो नील किनी आज मैदानाच्या आतमध्ये. खरोखर त्याचे वडील या ठिकाणी अरसबाजी किणी सर हे सुद्धा माझा आनंद घेतात आणि खरोखरच अभिमान असेल. कारण कमी वयात जी छाप सोडली आहे ना पूर्ण ISPL सारख्या स्पर्धेमध्ये 350 खेळाडूंपर्यंत त्याची मजल लागली गेली होती. येणाऱ्या अंगामध्ये ISPL सारखी स्पर्धा खेळताना पाहायला मिळाल. या पूर्ण यस द फिंगर इज गॉन अंपायर ना फलंदाज बाद होताना. प्रसाद सुद्धा येतो बॅक टू द पवेलियन.
कारण ज्या वेळेस ISPL सारखी स्पर्धा खेळेल नीलकेणी त्यावेळेस केळवे रोड वासियांचे मान अभिमानाने उंचावेल. कारण आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तोंड नीलकेणी सारखा खेळाडू आमच्या विभागातून ट्रॅव्हल करतो. तोच नीलकेणी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली आहे षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर करतो. अवघ्या एकी धाव खर्च न करताना 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो नीलकेणी पुन्हा एकदा दाखल होईल. तर आपण न्यू बॅटर पाहतो. थँक्यू डीजे. तोंडीमान एक यंग टॅलेंट आपण पाहतो ओम घरात दाखल झाला. पुन्हा एकदा दाखल झाला. तोंडा निघेल तोंडा सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करत अद्वार साहिल आला. बंबल मात्र झाली आहे तिथून. दुसरा धावेचा अटेम्प्ट राहिला गेला. तो झेट पाडेल कुठे चुकी करणार नाही. एक अप्रतिम फेकी राहिली गेली. एक चांगला क्षेत्ररक्षण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं साहिल सातकेला आपण पाहिलंय त्या ठिकाणी. तो चांगली फेकी झाली. फलंदाज बाद होईल. ओम घरात दुसऱ्या धावेसाठी तंबूच्या आश्रयाला आला. तुम खराब स्थितीमध्ये राहिले गेला. ज्या ठिकाणी धावफलक आतापर्यंत स्थिर जाऊन पोहोचले गेला. 15 धावा धावफलकावरती. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. आज नाराज केले खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप ब या संघानं. त्या ठिकाणी अवघ्या 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतात. तो शान दाखल झाला. इथून 10व्या क्रमांकाचा फलंदाज इथून 33 नंबरची जर्सी जरूर परिधान केली पण तिथून पाहिलं गेलं ना तर धावफलक आतापर्यंत स्थिर 15 या खेळावरती. त्याचं एकमेव कारण असेल नीलकेणी तोंड चांगली गोलंदाजी हाताळतो आतापर्यंत. तो चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन केला. गतीमध्ये परिवर्तन केलं. तोंड धनंजय नाईक आले. चेंडू खाली कोणते चुकी करणार नाही. एकच धावेवरती 65 व्हाव्या लागतात. समाधान मानावं लागतं. एकशे मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या जाता 16 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल दाखल झाला. निखिल गावडचा विपक्षामध्ये. इथून बन्नाट वेग. इथून फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल. निखिल गावड बॅक टू द पवेलियन. थँक्यू. इथून चला प्लीज न्यू बॅटर विनंती असेल कारण इथून एक षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. ज्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो आतापर्यंत 16 अंकावरती आहे. शेवटचा 3 विकेट असेल. त्या ठिकाणी 9 गडी गारद झालेत. इथून पाहिलं गेलं तर रॉकी ग्रुप ब या संघासह एक मजबूत स्थिती घेतली गेली. पूर्ण वर्चस्व राहिले गेला. आतापर्यंत दहशत दरारा कायम राखला गेला श्री जागमाता रावळे संघानं. तर इथून शेवटच्या अंतिम षटकांचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक. शेवटच्या अंतिम 6 चेंडू शेष आहेत. 6 बॉल वरती किती धावा जमवेल रॉकी ग्रुप ब हा संघ. चला प्लीज स्पीडअप करा. शेवटचा अंतिम षटक असेल डेथ ओव्हर मध्ये. गोलंदाज हिमेश घर दाखल झाला. श्री जगमाता रावळे संघाच्या माध्यमातून रावळे एक्सप्रेस कडून हिमेश घर दाखल झाला ओव्हर द विकेट न. समोर फलंदाज आपण पाहतोय शानला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. शेवटचा अंतिम विकेट असेल. ज्या ठिकाणी यापुढे होणारा सामना असेल अरबादेवी कोरे विपक्षामध्ये अमरदीप जलसार. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण टॉस साठी यायचा. सॉरी यापुढे जो होणारा सामना असेल तो आपण पाहणार आहोत. इथून जर पाहिलं गेलं तर 1 धावा लिहा. धावफलक इकडे पुढे सरसावता जाऊन पोहोचलेला 17 धावा धावफलकावरती. इथून यापुढे होणारा सामना असेल आपण पाहणार आहोत. तुझेच मिठागर सी विपक्षामध्ये राणी शेगाव. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित आपण टॉस साठी यायची नोंद असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये तोडणं चुकी झाली.
चित पाटीलच्या माध्यमातून जोरात लेडिंग गेज होती. इथून ऑल आउट झाला असा रॉकी ग्रुप बा संघ, परंतु इथून जीवनदान मिळाला. ही एक धाव अडवेल धावफलकावरती. शेखच्या मदतीनं धावफलक धावून पोचला जाता. 18 धावा धावफलकावरती. इथून मोहित मिठागर सी विपक्षामध्ये राणी शिगाव हा सामना असेल. नोंद असू द्या. तर पूर्ण ह्या 2 धावाला ज्या ठिकाणी आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक आहे. धावफलक या 2च्या मदतीनं जाऊन पुसला जातो 20 धावा धावफलकावरती. 20 रन ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. हिमेश दाखल झाला शांतच्या विपक्षामध्ये. निर्धाव चेंडूला त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला 20. इथून 5 षटकामध्ये तुम्हाला 21चं टार्गेट असेल. प्लीज विनंती असेल श्री जागमाता राबळे संघ टीम मीटिंग नको तरी तर विनंती असेल रॉकी ग्रुप ब संघाला की आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची याची नोंद असू द्या. बिग बॅटल बिग मॅच रंगेल त्या ठिकाणी राणी शिगा विपक्षामध्ये माहीम मिठागर सी दोन्ही संघ मातब्बर तुल्य बॉल पाहायला मिळतात. इथून गॅनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. त्या ठिकाणी राणी शिगाव संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेले. इथून विनंती असेल तर म्हणजे याचा माहीम मिठागर सी संघाला आपला कर्णधार त्वरित या टॉस साठी. हॅलो, नक्कीच या ठिकाणी फ्रेंड चषक केलवारो नाईट क्रिकेट स्पर्धा आजचा फायनल दिवस, फायनल रात्र आणि आज मात्र पाहुण्यांचं इथे नक्कीच आगमन होत आहे. व्यासपीठावरती नुकतेच विराजमान झालेले विलास निमले सर आणि त्यांच्या समवेत निलेश मस्कर दादा हे उपस्थित झाल्यात. मी विनंती करतो दोराम परेड साहेबांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, चला माहीम मिठागर सी कर्णधार या ठिकाणी राणी शिगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय मुख्यजी गिरेन साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यस, या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होत आहे. त्या बाजूला आपण पाहिला माहीम मिठागर सी विपक्षामध्ये राणी शिगाव या ठिकाणी मुकेश गिराणी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. फर्स्ट चॉईस दिली जाईल. जे टॉसबॉक्सच्या समोर खेळाडू उपस्थित आहेत रावळे संघाचे सर्व प्रेक्षक त्यांनी थोडंसं बाजूला असं आहे. इथून माहीम मिठागर सिंग प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मंथन काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच आपण पाहिलं तर राणी शिगाव संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट नाही, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. इथून आपण पाहिलं ऑल इंडिया 2 आपण सांगितले पॅकर मात्र आयकॉन प्लेअर कोण असतील असे 2? नवनाथ मुकणे आणि किरण. नवनाथ मुकणे आणि किरण या ठिकाणी 2 पॅकर पाहायला मिळतील. आणि इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. एकंदरीत आपण पाहिलं आज फायनल डे आहे आणि या मैदानावरती देखील तुम्ही सुपर रेट मध्ये प्रवेश केला होता. एकंदरीत या खेळपट्टी आणि आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी तर खूपच सुंदर आहे, बॉलिंग साईड पण आणि बॅटिंग साईडला पण.
आणि आयोजन नियोजन खूपच सुंदरच आहे. बेस्ट ऑफ लक होते म्हणतात या ठिकाणी कर्णधार. इथून जर प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला? आम्ही सुद्धा फिल्डिंग घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला असता. पण इथून बडाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? जसं 5 षटकामध्ये 50-60 सुद्धा ठीक असेल, कारण नाईटमध्ये खूप फरक पडतो आणि दिवसामध्ये याच्या तुलनेमध्ये, त्याच्याकडे चालेल. हा टार्गेट ओके असं वाटते. इथून दोन आयकॉन कोण असतील? एक अमर दुबळ आहे आणि दुसरा त्यांच्या संघाचा आहे, त्याचं नाव सुद्धा माहीत नाही. ओके, इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. एकंदरीत या स्पर्धेला आपण पहिलाच फायनल डेला काही शुभेच्छा द्याल? स्पर्धा म्हटल्यावर खूप चांगली झाली. म्हणजे ज्या प्रकारे त्यांच्या बॅरिकेडचं असेल किंवा लाईटचं असेल, खूप सुंदर आयोजन वाटते बाकीच्या तुलनेपेक्षा. यस, इथून आपण हे होते कर्णधार या ठिकाणी राणी सिगावचे. इथून टॉस बॉक्स मधून असे न्यूज झाले की प्रथम नाणेफेकीचा कॉल माहीम मिठागर सी संघाने मात्र जिंकला गेला आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय त्या ठिकाणी राणी सिगाव संघाला. ओव्हर टू यू अनिकेत जिरावते. तर इथून जर पहिले गेलो तर पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आला. चौधरीला पण पाहतो फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये या तर या वेळेला जागा होता. इथून चेंडू सरळ बाउंड्री लाईन जवळ प्रवास तर झाला. इथून निश्चित स्वरूपात चेक केलं जाईल. प्रयत्न तर अफाट राहिले गेलेत, परंतु इथून चेक केलं जाणारा कितून चौकार राहील, कितून मात्र सेव्ह असेल. इथून चौकार सर, इथून चौकार आला. इथून हा सलगचा तिसरा असेल. त्या ठिकाणी मात्र हॅट्रिक चौकार नेले साध्य केली आहे जरूर आणि विजयाच्या समीप जाऊन पोहोचला. इथून अप्रतिम ट्रेडमार्क शॉट आजमावला, उडवलं जरूर स्क्वेअर लेग एरियाला क्लिअर करणारा हा आलाय दर्जेदार चौकार 4. थँक्यू. इथून मात्र 5 धावांची गरज असेल. या चेंडूवरती स्टायलिश फिनिश देईल का नेल केणे, ज्या ठिकाणी आतापर्यंत सलग 4 चौकार त्याच्या बॅट मधून आला. कितून मात्र 6 चेंडू 6 चौकार मारण्याचं कारण या मैदानामध्ये करणारा. 5वा बॉल पुन्हा एकदा या चौधरी दाखल झाला. इथून ट्रम्पलाईनच्या बाहेर डाऊन द लेगचा बार आला. इथून व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल त्या ठिकाणी मात्र ऍड होते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 17 रन ऑन द स्कोर कार्ड, 17 धावा धावफलकावरती. इथून आजच्या दिवसात जर पाहायला गेला तर मैदान मात्र बरगतचं भरलं. प्रेक्षक वर्गाने त्याचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत फ्रेंड्स चषकाच्या माध्यमातून. इथून हेलिकॉप्टर जरूर फिरवला. संरक्षण आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन आहे. 30 सर्कलला फील्ड होईल, तद्वार मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. इथून शेवटचा नाती बॉल असेल आतापर्यंत धावफलक 17 मध्ये स्थिरावला. 4 धावाची गरज असेल. या बॉल वरती फिनिशिंग टच येईल का आणि लाईव्ह स्वरूपामध्ये 600 प्रेक्षक वर्ग आमचा संवेद जोडले गेलेत आणि इथून मैदानावरती बरगतचं मैदान भरला. इथून उडवलाय चेंडू मात्र इथून सरळ क्लिअर करेल लॉंगॉनच्या डोक्यावरून. विजयाचा शंखनाद करणारा निलकिणीच्या बॅट मधून आला षटकार 6. इथून विजयी झाला श्री जगमाता रावळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर हार्ड लक टीम. इथून रॉकी ग्रुप ब संघ. इथून त्वरित आपण हँडशेक करून घ्यायचा. या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. इथून क्राऊड मात्र ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये फायनल डे आज पाहतोय आपण. फ्रेंच चषक 2026 रणसंग्राम जो मात्र गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे. 15वी रचनी आजच्या दिवसामधील आणि इथून या 15व्या रचनेमध्ये मैदान बरगतचं प्रेक्षक वर्गाने भरला. इथून चला प्लीज हँडशेक करून घ्या आणि इथून मिठागर सी संघ आपण त्वरित इथून फील्ड अरेंज करून घ्यायची याची नोंद सुद्धा
सर्वांना प्रेमळ निवेदन असेल, सहकार्य करा, कोऑपरेट करा, कारण आज फायनल डे आहे आणि इथून मात्र तुमचं सहकार्य खूप अनिवार्य असेल. ज्या ठिकाणी आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅच आणि इथून तर इथून प्लेअर ऑफ द मॅच